नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये मी 2 अपडेट्स तुम्हाला देणार आहे। पहिली म्हणजे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा जी आहे तिचा रिझल्ट जो आहे, अंतरिम रिझल्ट जो आहे म्हणजे अंतरिम निकाल हा कालच प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजेच 18 तारखेला प्रसिद्ध झालेला आहे। आणि तो रिझल्ट पाहायचा कसा किंवा त्याच्यानंतर मेरिट लिस्ट कधी लागणार याबद्दल फक्त 5 मिनिटात आपण चर्चा करणार आहोत। तर पहिली महत्त्वाची अपडेट की हा निकाल कालच घोषित झाला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की हा निकाल तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा शाळेच्या लॉग इनवरून सुद्धा पाहता येतो। म्हणजे शाळेचं जे लॉग इन आहे त्यांचा एक लॉग इन ID असतो, पासवर्ड असतो, त्यांच्यामार्फत तुम्हाला निकाल जो आहे त्याची तुम्हाला प्रिंट भेटू शकते। ठीक आहे, मग त्यावरती तुमचा अंतरिम मार्क्स किती आहेत ते तुम्हाला कळतील। दुसरी गोष्ट की हा निकाल पाहिल्यानंतर जर कुणाच्या निकालाच्या जी काही तफावत असेल मार्कामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी सुद्धा वेळ दिलेला आहे आणि ते ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येतं। पण हा जो काही ॲन्सर की तुम्ही जी चेक केलेली आहे ती फर्स्ट ॲन्सर की नाही पाहिजे, ती आपल्याला पाहिजे सेकंड ॲन्सर की। म्हणजे तुमची जी सेकंड ॲन्सर की आहे, सेकंड आपण म्हणूया सेकंड ॲन्सर की, त्या सेकंड ॲन्सर कीवरून तपासलेली उत्तरं जर तुमचे कदाचित मार्क वाढत असतील तर मग तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। म्हणजे गुणपडताळणी, ऑब्जेक्शन म्हणजे त्याला गुणपडताळणी म्हणतात, मार्क्स व्हेरिफिकेशन, ते तुम्ही करू शकता। मग मार्क्स व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्यासाठी शुल्क आहे, मला वाटतं 50 रुपीज एवढं शुल्क आहे एका पेपरसाठी। मग ती तुम्हाला भरावं लागेल शाळेच्या मार्फत। आणि हे जे काही तुम्हाला व्हेरिफिकेशन आहे हे शाळेच्या मार्फत व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वैयक्तिक नाही पण शाळेच्या मार्फत करावे लागेल। त्यानंतर शक्यतो असं होत नाही मार्कांमध्ये तफावत वगैरे, कारण जे काही पेपर तपासले जातात ते OMR शीट कॉम्प्युटरच्या साहाय्यानेच तपासले जातात। परंतु चुकून जर कुणाचं झालं असेल तर त्याच्यासाठी आपण हे अपडेट सांगितलेले आहे। निकाल कसा पाहायचा तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही विद्यार्थी लॉग इनमधून किंवा विद्यार्थ्याच्या जो नंबर आहे तो नंबर टाकला की त्या ठिकाणी तुमचा अंतरिम निकाल कळेल। आता याच्यानंतरची प्रोसिजर काय, याच्यानंतर काय होणार आहे हे पहा। आता ही जी मुदत आहे ही साधारणपणे 1 आठवड्याची मुदत देतात, 1 ते 1.5 आठवड्याची। त्याच्यानंतर जर कोणाचे ऑब्जेक्शन्स, शक्यतो ऑब्जेक्शन्स येत नाहीत, खूप कमी येतात। आणि मग याच्यानंतर तुमचं चालू होतं त्यांचं काम, राज्य परिषदेचं काम, तुमच्या मेरिट लिस्ट बनवायचं। आता सर्वांच्या मनात आणि उत्सुकतेचा प्रश्न असेल की ह्या मेरिट लिस्ट कधीपर्यंत पब्लिश होतील। तर ह्या मेरिट लिस्ट ज्या आहेत ते ह्या मेरिट लिस्ट साधारणपणे 1 महिना यांचं काम जवळजवळ चालतं, आपण रफली म्हणूया, म्हणजे दरवर्षीचाच अनुभव आहे। तर कॉम्प्लिकेटेड कामं असतात, कारण सेटनुसार तुमच्या संचनुसार ते बनवायचे असतात मेरिट लिस्ट। म्हणून साधारणपणे आपण म्हणूया 1 मंथ म्हणजे 20 जूनच्या आसपास तुमचा रिझल्ट जो आहे, रिझल्ट फायनल रिझल्ट म्हणतो मी, आणि तुमच्या फायनल मेरिट लिस्ट ह्या पब्लिश होण्याची शक्यता आहे। मग 15 जून किंवा आपण 16 जूनपासून म्हणूया, 16 जूनपासून तर 20 जूनपर्यंत कधीही रिझल्ट तुमचा लागेल। आता ह्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या मेरिट लिस्ट पाहायला भेटतात। तुमच्या स्टेटची पाहायला भेटते, तुमची डिस्ट्रिक्टची पाहायला भेटते आणि तालुका लेवलची असेल तर ती पण पाहायला भेटते। तर ह्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला द्यायच्या होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजून जर तुम्हाला मेरिट कुठपर्यंत येईल ह्याचा मी एक मेरिटचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, कट ऑफचा व्हिडिओ, तो आपला आर्विक अकॅडमी, हे नाव नीट पहा, आर्विक अकॅडमी ह्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी कंटेंटमध्ये किंवा व्हिडिओ त्या ठिकाणी सापडेल। त्या ठिकाणी तुम्ही कट ऑफ व्हिडिओ आणि माझं नाव टाकलं तरी त्या ठिकाणी तो व्हिडिओ येऊ शकतो सर्चमध्ये, तो तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल का कुठपर्यंत मेरिट आपल्या जिल्ह्याचं येतं आहे। खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिला आहे, तुम्ही पण पाहू शकता। आणि जर काही नवीन अपडेट आलीच तर त्याच्याबद्दलचाही मी तुम्हाला अपडेट नक्कीच देईल।
तर जे नवीन विद्यार्थी आहेत ते चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू.